नमस्कार महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभियोग्यताधारक बंधू आणि भगिनींनो, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 तुम्ही सर्वांनी दिलेलीच आहे आणि चांगल्या पद्धतीने तुम्हाला जे गुण मिळाले त्याच्या आधारावरती सर्वांची इच्छा असेल की मी कुठंतरी जॉईन होणं गरजेचं आहे. पवित्र पोर्टल 2025च्या परीक्षेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपण जर विचार केला तर त्या प्रक्रियेमध्ये तुम्हाला पुढे जाण्यासाठी आवश्यक असणारी डॉक्युमेंट्स कोणती आहेत, तुम्ही कोणत्या प्रकारची कागदपत्र तयार करणं गरजेचं आहे, जेणेकरून सेल्फ सर्टिफाय करताना, कारण की सेल्फ सर्टिफाय केलं तरच तुमची प्रक्रिया पुढे जात असते आणि त्यासाठी ही सर्व कागदपत्र तुम्ही आत्ताच तयार ठेवा. कारण की बरेच विद्यार्थी अगदी त्या ठिकाणी सेल्फ सर्टिफाय करण्याच्या आधी काही दिवस त्यांना ही माहिती मिळते आणि मग पुढे प्रॉब्लेम होतो. त्यांचे बरेचसे डॉक्युमेंट्स मिळत नाहीत आणि नंतर सेल्फ सर्टिफाय करण्यावाचून किंवा न केल्यामुळं त्यांना त्या ठिकाणी या परीक्षेमधून बाद व्हावं लागतं. त्यासाठी ही डॉक्युमेंट्स तयार ठेवा. उमेदवाराने टेट 2025 चाचणीच्या वेळी सादर केलेले छायाचित्र अथवा अद्ययावत छायाचित्र किंवा त्यावेळेस असेल तर ठीक, नसेल तर आता लेटेस्ट असेल ते तुम्ही वापरू शकता. 2 नंबरचं महत्त्वाचं डॉक्युमेंट्स आहे, उमेदवाराने टेट 2025 चाचणीच्या वेळी सादर केलेली स्वाक्षरी अथवा अद्ययावत स्वाक्षरी किंवा आता लेटेस्ट असेल तरीही चालेल. म्हणजे असं काही नाही की त्यावेळेसच वापरायची आहे. 3 नंबरचा मुद्दा, महाराष्ट्राचे रहिवासी असल्याबाबत अधिवास प्रमाणपत्र, त्याला आपण डोमिसाईल सर्टिफिकेट असं म्हणतो, सर्वांनी काढून ठेवा. सर्वांनी ऑलरेडी काढलेलं असेल, कारण की हे प्रमाणपत्र खूप महत्त्वाचं आहे. कारण की याच्यावरतीच तुमचं पुढचं सर्व अवलंबून असतं. जातीचा दाखला, जात प्रमाणपत्र, आपण जी जात मेन्शन केलेली आहे त्या जातीचं तुमच्याकडे प्रमाणपत्र असेल. तुम्हाला व्हॅलिडिटी ही काढावी लागते. जॉईन झाल्यावरती तुम्ही 6 महिन्यांनी व्हॅलिडिटी काढू शकता. तो पुढचा भाग आहे. परंतु काही कॅटेगरींना कंपल्सरी व्हॅलिडिटी आवश्यक असे. थोडक्यात सांगायचं म्हटलं तर ST कॅटेगरी, ज्यांना नॉन क्रिमिलियर नाही आहे परंतु व्हॅलिडिटीची आवश्यकता असते, त्यांनी ती काढून ठेवा. त्यानंतर समांतर आरक्षण, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. समांतर आरक्षण ज्यांना लागू आहे त्यांनी त्या रिलेटेड असणारी संपूर्ण डॉक्युमेंट्स तयार ठेवा. त्यामध्ये A नंबरचा मुद्दा पाहिला तर दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र लागू असल्यास 40% पुढे दिव्यांगत्व असते, एवढं लक्षात ठेवा. तेवढं असायला पाहिजे तुमच्या ह्याच्यामध्ये. माजी सैनिक असल्याबाबतचे प्रमाणपत्र, तुम्हाला जर तुम्ही माजी सैनिक आहात तर तुम्हाला ते लागू असेल तर तयार ठेवा. पदवीधर अंशकालीन प्रमाणपत्र तुम्हाला लागू असल्यास, प्रकल्पग्रस्त असल्याबाबतचे प्रमाणपत्र, काही बरेचसे विद्यार्थी हे प्रकल्पग्रस्त आहेत ते लागू असल्यास ते तयार ठेवा. प्रावीण्यप्राप्त खेळाडू असल्याबाबतचे विभागीय क्रीडा उपसंचालक यांचं जे पत्र आहे किंवा यांच्याकडून मिळालेलं जे प्रमाणपत्र आहे ते घ्या. याची पडताळणी अहवाल अथवा पडताळणीसाठी दाखल केल्याची पोचपावती, एवढं लक्षात ठेवा. जो प्रावीण्यपात्र खेळाडू आहे त्याला आपले जे विभागीय क्रीडा उपसंचालक आहे त्यांच्याकडून ते व्हेरीफाय करून घ्यावं लागतं. कारण की आत्ताच्या लेटेस्ट भरतीमध्ये माझेसुद्धा बरेचसे असे मित्र होते की त्यांच्याकडे हे व्हेरिफिकेशन नव्हतं, त्यांना बाद व्हावं लागलं. भलेही त्यांचं नाव आलं, सिलेक्शन झालं, परंतु अंतिम वेळेसला त्यांना या प्रकारातून बाहेर पडावं लागलेलं आहे. त्यामुळं ही पडताळणी होणं गरजेचं आहे. अनाथ असल्याचे प्रमाणपत्र ज्यांना लागू आहे त्यांना हे गरजेचं आहे. 7 नंबरचा मुद्दा आहे, माध्यमिक शालांत प्रमाणपत्र, परीक्षेचे प्रमाणपत्र व गुणपत्रिका. लक्षात ठेवा, बऱ्याच जणांचं हे मिस झालेलं आहे, हरवलेलं आहे. तुम्हाला ते एकतर बोर्डातून नवीन काढून घ्या, कारण की बरेच जण त्या ठिकाणी डिजी लॉकरचा वापर करतात. डिजी लॉकरचा वापर आपण ते प्रमाणपत्र वापरू शकतो, परंतु त्याच्यावरचं ते पूर्णतः ग्राह्य धरलं जाईलच असं नाही. त्यासाठी तुम्हाला जर तुमच्याकडून हरवलं असेल तर तेही तुम्ही आपल्या बोर्डातून काढून घेऊ शकता किंवा त्यांच्याशी संपर्क साधू शकता. त्यानंतर उच्च माध्यमिक, माध्यमिक म्हणजे तुम्हाला 10वीचं प्रमाणपत्र लागणार आहे. 10वीचं प्रमाणपत्र आणि गुणपत्रिका. उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र, परीक्षेचे प्रमाणपत्र व गुणपत्रिका. उच्च माध्यमिक म्हणजे 12वीचं प्रमाणपत्र आणि गुणपत्रिका. त्यानंतर शैक्षणिक अर्हताबाबत पदवी प्रमाणपत्र व गुणपत्रिका लागू असल्यास, आता शैक्षणिक अर्हता म्हणजे ज्यांचं थोडक्यात सांगायचं म्हटलं तर काहींचं फक्त 12वीपर्यंत एज्युकेशन झालेलं असेल आणि काही जे आहेत जे की पुढच्या वर्गांसाठी पात्र आहेत त्या ठिकाणी 9वी ते 12वीला, तर त्यांना त्यांची जी डिग्रीचं प्रमाणपत्र आहे डिग्रीचं प्रमाणपत्र लागणार आहे. जसं की BSc, BA, BCom जे काय असेल त्याचं प्रमाणपत्र आणि गुणपत्रिका. गुणपत्रिका म्हणजे आपण जर थोडक्यात पाहिलं प्रमाणपत्र आणि गुणपत्रिका याच्यामध्ये सर्टिफिकेट आणि तुमचं कॉन्व्हेकेशन सर्टिफिकेट लक्षात ठेवा. म्हणजे तुमचं मार्क लिस्ट,
मार्कलिस्ट आणि कॉन्व्हिकेशन सर्टिफिकेट तुम्हाला जे की युनिव्हर्सिटीकडून घ्यावं लागतं. ज्यांनी अजूनही काढले नसेल त्यांनी काढून घ्या. प्रोसिजर खूप सोपी आहे. एक 5 मिनिटामध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता. तुम्हाला आवश्यक असल्यास मी तुम्हाला ती माहिती देईल कसा फॉर्म भरायचा ते. ओके. 10 नंबरचा मुद्दा आहे शैक्षणिक अर्हताबाबत. पदव्युत्तर पदवी प्रमाणपत्र व गुणपत्रिका लागू असल्यास म्हणण्यापेक्षा ती लागू आहेच असं मी तुम्हाला सांगतो. कॉन्व्हिकेशन सर्टिफिकेट सगळ्यांनी काढून ठेवा, कारण की ते खूप गरजेचं आहे. तुम्हाला ते अपलोड करावं लागतं. त्या डॉक्युमेंटची PDF करावी लागते. तुमचं जे प्रमाणपत्र आहे, मार्कलिस्ट आहे, त्यासोबत तुम्हाला कॉन्व्हिकेशन सर्टिफिकेट देखील अपलोड करावं लागतं. एवढं लक्षात ठेवा सेल्फ सर्टिफाय करताना. शैक्षणिक अर्हताबाबत पदव्युत्तर पदवी प्रमाणपत्र म्हणजे तुमचं MSc MAचं किंवा MCOMचं प्रमाणपत्र. त्यानंतर 11 नंबरचा मुद्दा आहे पदविका स्तरावरील व्यावसायिक अर्हताबाबत DED, DTED, DLED, TCH किंवा BEdचं प्रमाणपत्र आपण म्हणतो बाबतचे पदविका प्रमाणपत्र व गुणपत्रिका आवश्यक असल्यास ते तेवढं तुम्हाला काढून ठेवायचं आहे. आवश्यक म्हणण्यापेक्षा ते आहेच, लागू आहे. पदवी स्तरावरील व्यावसायिक अर्हताबाबत BEd, BALED, BSc BEd, BSc ED, BPEd, BPE इत्यादी बाबतचे पदवी प्रमाणपत्र व गुणपत्रिका तुम्हाला त्या ठिकाणी काढून ठेवायची आहे. लागू आहेच. लागू असल्यास म्हणण्यापेक्षा इथे लागू आहेच, त्यामुळे ते काढून ठेवा. कॉन्व्हिकेशन सर्टिफिकेट मी वारंवार तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय, काढून घ्या. तुम्ही ॲप्लाय केल्यानंतर 15 दिवसामध्ये तुमच्या पत्त्यावरती खरं तर ते येत असतं. तुम्ही डायरेक्ट युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन सुद्धा ते 1 दिवसामध्ये सुद्धा मिळवू शकता. ओके. पुढे पहा 13 नंबरचा मुद्दा आहे पदव्युत्तर पदवी स्तरावरील व्यावसायिक अर्हताबाबत MPEd ज्यांचं झालं आहे MPEd असेल इत्यादी पदव्युत्तर पदवी प्रमाणपत्र व गुणपत्रिका. त्यानंतर 14 नंबरचा BPEd ज्या उमेदवारांचं झालेलं आहे त्या उमेदवारांकडे इतर शैक्षणिक अर्हता व प्रमाणपत्र असल्यास तशी प्रमाणपत्रे तयार ठेवायची आहे. 15 नंबरचा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. 1ली ते 8वीच्या वर्गांसाठी जे शिक्षक जास्तीत जास्त जागा या 1ली ते 8वीच्या असणार आहेत या फेजला देखील, या भरतीमध्ये देखील. आणि एवढं सांगतो तुम्हाला की त्या ठिकाणी TET आणि CETTची आवश्यकता असते. त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये सर्वात जास्त जागा आपल्याला या 1ली ते 8वीच्या पाहायला मिळतात. तर त्यासाठी आवश्यक असणारी शिक्षक पात्रता परीक्षा TET CET अर्हताबाबत प्रमाणपत्र तुम्हाला जे आवश्यक आहे ते काढून घ्या. त्यांनी इथे पुढे दिलेलं आहे की 14 मे 2025 पर्यंत पात्र असेल तरच ग्राह्य धरण्यात येईल. तुम्हाला त्याच्या आधीचं डॉक्युमेंट्स खरं तर पाहिजे, कारण की त्यानंतर आपली परीक्षा 25 तारखेच्या पुढे झालेली होती आणि त्याआधी आपल्याला जो फॉर्म आपण भरलेला होता तो फॉर्म भरायच्या आधीची तुम्हाला शैक्षणिक पात्रता आवश्यक असतं, एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर 16 नंबरचा मुद्दा आहे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे पाल्य असल्याबाबतचे प्रमाणपत्र. आता आत्महत्याग्रस्त ह्या प्रमाणपत्राचा वापर याला काही आरक्षण असतं का अदर काही, तर ज्या ठिकाणी तुम्हाला सेम गुण जर असतील, आपण आत्ता जर पाहिलं तर मार्कलिस्टवरती असं दिसतं की एक्झाम्पल सांगायचं 126 गुण आहे, तर 126 गुण जवळपास आपण जर विचार केला तर एक 700-800 विद्यार्थ्यांना तेवढे गुण आहेत किंवा 400, 500, 200, 300 असे प्रत्येक गुणाचा आपण जर पाहिलं तर तेवढे गुण आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हटलं तर त्याच्यामध्ये जर पहिला आपण विचार केला तर त्या ठिकाणी पहिला प्राधान्य यांना दिला जातो ज्यांचे पालक आत्महत्याग्रस्त आहेत, त्यांना प्रथम प्राधान्य दिलं जातं. स्वातंत्र्य सैनिकाचा वारस असल्याबाबतचे प्रमाणपत्र ज्या ठिकाणी बऱ्याचशा ठिकाणी जागा असतात त्या वारसांसाठी, तर त्यांनी ते तयार ठेवा. 1991चे जनगणना कर्मचारी असल्याबाबतचे प्रमाणपत्र बऱ्याच जणांना हे आवश्यक आहे, कारण की याचासुद्धा फायदा होतोय. यांच्या जागा रिक्त राहतात. 1994चे निवडणूक कर्मचारी असल्याबाबतचे प्रमाणपत्र. पेसा क्षेत्रातील उमेदवार असेल तर पेसा दाखला. पेसा क्षेत्रातील बांधवांसाठी खूप महत्त्वाचं ह्या गोष्टी असतात. ST कास्टचे जे माझे बांधव आहेत त्या सर्वांना माझी विनंती असेल, पेसा क्षेत्रातील तुमचं जे उमेदवार असण्याबाबतचं प्रमाणपत्र आहे काढून ठेवा. बऱ्याच ठिकाणी गव्हर्नमेंटच्या जागा आजही निघत आहेत या शिक्षक भरती व्यतिरिक्त, त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला या प्रमाणपत्राचा उपयोग होईल. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 गुणपत्रक तुम्हाला खरं तर 31 ऑगस्ट ही शेवटची तारीख दिलेली होती डाउनलोड करण्यासाठी, परंतु बऱ्याच बांधवांनी जर ते डाउनलोड केलेलं नसेल तर काळजी करू नका. आपल्याकडं PDF आहे टोटल विद्यार्थ्यांची, त्यामधून तुमचं नाव सर्च करा, त्या नावाचा स्क्रीनशॉट काढा आणि
त्याचं जे पेज तुम्ही स्क्रीनशॉटचं काढलेलं आहे ते पेजची तुम्ही काय करा, तुम्ही प्रिंट काढून ठेवा आणि तुमचं नाव हायलाईट करा. ओके, काही प्रॉब्लेम येत नाही. कारण की ऑलरेडी सेल्फ सर्टिफाय करताना तुमचे मार्क्स त्या ठिकाणी ऑलरेडी येणार आहे, तुमची कास्ट येणार आहे, त्यामुळे काळजी करू नका. टिप: छायाचित्र व स्वाक्षरी ही JPG किंवा JPEG या फॉर्मॅटमध्ये कमाल 100 KB मर्यादित साईज आवश्यक आहे. त्याच्यापेक्षा कमी असेल तरी चालेल. इतर सर्व कागदपत्र प्रमाणपत्राकरिता PDF, JPG, JPEG या फॉर्मॅटमध्ये कमाल 500 KB मर्यादित साईज आवश्यक आहे. 500 KB पेक्षा कमी ठेवायची आहे साईज, तुम्हाला एवढं लक्षात ठेवा. वरील सर्व डॉक्युमेंट्स असणे बंधनकारक आहे. ज्या उमेदवाराकडे वरील कागदपत्रे नसतील त्याने लवकरात लवकर ती काढून घेणं गरजेचं आहे. तर माझ्या सर्व बंधू आणि भगिनींना ही कागदपत्रे काढून घेण्यासाठी लवकरात लवकर प्रयत्न करायचे आहे. सर्व जणांची निवड या माध्यमातून झाली पाहिजे अशी माझी स्वामी समर्थ चरणी प्रार्थना आहे, विनंती आहे. माझ्या बंधू भगिनींचं काम या भरतीमधून व्हावं आणि त्यांना त्यांच्या हक्काची नोकरी मिळावी, यासाठी सर्वांनी याच्यातील काही डॉक्युमेंट नसतील तर काढून ठेवा. ओके, सर्वांना ऑल द बेस्ट. ही PDF आपल्या टेलिग्राम ग्रुपला मी शेअर करतोय. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टेलिग्राम ग्रुपची लिंक देतोय, ती सर्वांनी त्या टेलिग्राम ग्रुपवरती जाऊन ही PDF डाउनलोड करू शकता. सर्वांना ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.